नमस्कार सर्वांना. संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा, मीटरचं अस्तर घेतलं आहे बरं का मी. आणि याच्यावर नाही ना आपल्याला 4 टक्स ब्लाऊज 40 साईजचं, म्हणजे छाती 40 आहे तर एक घडी दाची येणार आहे. तर मी पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये ब्लाऊज कटिंग समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही नक्की स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. बघा, इकडे मीटरचं अस्तर घेतलं आहे ना, बघू शकता. आणि इकडे आता आहे ना मी थोडंसं आपण जेवढं पाहिजे ना दाची घडी आहे, तर इकडे बघा 10 येते ना, तर 2 इंच जास्तीचा कपडा घेणार आहे. इथं असं मी कट करून घेणार आहे. 4 फोल्ड करायचं आहे बरं का. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं एक साथमध्ये कटिंग करायचे. तर बघा मी इकडे कट करून घेते. आता या स्लीवसाठी आहे ना साईडला करून ठेवते. हा कपडा अस्तर आहे बरं का. हे मेन ब्लाऊज ही आहे त्याचं, बघू शकता. सेम आहे म्हणजे कलर. बघा हातावरती छान असा पट्टा दिला आहे. हे अस्तर आहे ते तुम्हाला दाखवून दिलं. बघा 2 फोल्ड केलं आणि आता 4 फोल्ड करते. बघू शकता मी असे खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे. तर माझ्या चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता. मी डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करते. पेपर पॅटर्न का फार्मा वगैरे कुठेच काही वापरत नाही. नक्की तुम्ही व्यवस्थित बघा. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डायरेक्ट कटोरी पण, मला एका ताईची कमेंट होती की ताई डायरेक्ट कटोरी काढून दाखवा, तर मी ते सुद्धा काढून दाखवली. डायरेक्ट कटोरी मी कशी काढत नाही, ते काय होतं की अस्तर जास्त लागतं आपल्याला कटिंग करायच्या टायमाला. डायरेक्ट कटोरी काढतो तेव्हा, त्याच्यामुळे मी ना कटोरीचा फार्मा बनवून घेतलेला आहे. तेवढंच ठेवते बरं का. बाकी बॅक पार्ट म्हणा की बसलीव म्हणा, पाठीचा भाग म्हणा, डायरेक्ट मी कटिंग करते. तर बघा इकडे मी दाची एक घडी घेतली इथं आणि 2 इंच जास्तीचा घेतला आहे. बघा इथं शोल्डर 6 घेतलं आहे, बघू शकता. मी तुम्हाला ब्लाऊज पहिले माप सांगून देते. आणि इकडे 6.5 मुंडा घेतला आहे. आणि छातीचा एक भाग येतो ना, 40ची छाती आहे, तर एक घडी दाची घेतली आहे आणि 2 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे. आणि हा पुढचा गडा आहे ना 7 घेते. इथं बघू शकता 7 आहे लांबीला आणि रुंदीला 2.5 आहे. इथून बी 2.5च घेते बरं का. छान येतो हा गडा. हा बघा 2.5 घेतला आहे इथून आणि इथून बी 2.5 लिहिलेला आहे. आणि बघा कमरेची फिटिंग आहे ना, तर 9 घेते एक घडी. हे बघा इथं 9 लिहिलं आणि 1.5 इंच जास्तीचं. पूर्ण तुम्हाला ब्लाऊज कटिंग एकदम छान आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. तुम्ही नक्की व्यवस्थित हा व्हिडिओ बघितला ना, तर तुम्हाला थोडंफार का होईना आयडिया येते कटिंग करायची, ब्लाऊज कटिंग कशी करतो असं. एकदम तर कोणी काही शिकत नाही, बरोबर ना. आपण क्लास बी लावले ना, तर तिथं आपल्याला 6 महिने कंटिन्यू क्लास करावे लागतात, तेव्हा आपल्याला थोडंफार कुठे समजतं. म्हणून हा तुम्हाला 10 मिनटाचा किंवा 8 मिनटाचा व्हिडिओमध्ये तर एवढं नाही समजणार. पण माझे असे रोज मी व्हिडिओ अपलोड करते, लॉंग व्हिडिओ ब्लाऊज कटिंगचे. कधी प्रिन्सेस कट, योगपट्टी, 4 टक्स, तर ते तुम्हाला जे ब्लाऊज कटिंग करायचं असेल ना, ते बघू शकता बरं का. प्रत्येक मापाचे वेगळे वेगळे राहतात. असं नाही की एकच मापाचे राहतात. कारण मी तुमच्यासोबत जे शेअर करते ना, ते कस्टमरचे ब्लाऊज शेअर करते. माझे ब्लाऊज मला स्वतःला स्टिचिंग करायला सुद्धा टाईम राहत नाही. डेली माझं स्टिचिंग असं चालूच राहतं. तुम्हाला डेली व्हिडिओ येतात, त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की माझ्याकडे किती स्टिचिंगचं काम असं चालू राहतं. आणि बघा छान असं मी फ्रंट पार्ट कट करून घेतलेला आहे. आणि इकडे बघा आपण 4 टक्स ब्लाऊज आहे, तर त्याचे माप कसं घ्यायचं ते तुम्हाला पूर्ण समजावून सांगायचा प्रयत्न करते. बघू शकता पहिला टक्स त्याचं जे अंतर आहे ना, ते 3.5 घेते. हे बघा 3.5. आता हा पहिला टक्सची लंबाई म्हणजे, तर बघा इकडे त्याची उंची घेतली. आता तर मी इकडे 4 घेतली उंची पहिला टक्सची. आणि हा दुसरा टक्स, त्याचं जे मधलं अंतर राहतं ना, हे 2 घेतलं आहे. बघू शकता याचं आणि याचं अंतर 2. आणि हा तिसरा टक्स, याचं बी अंतर 2 घेतलं आहे, बघू शकता. आणि हा चौथा टक्स, याचं बी अंतर 2, नाही तर आपण 2.5 पण घेऊ शकतो, पण मी जास्त करून 2च घेते बरं का. बरोबर आहे. तर हा राऊंड आहे ना छान यायला पाहिजे आपला. बघू शकता खूप छान. आणि वेअर करतो ना हे ब्लाऊज, एकदम आपलं कटोरी ब्लाऊजसारखं अंगाला चिपकून बसतं बरं का. व्यवस्थित ते टक्स घेतो ना, तेव्हा हा थोडासा जास्त घ्या असा. तर बघा एवढं आहे ना, अर्धा इंचाचा तुम्ही हे घ्या,
तर इथून थोडंसं जास्त घ्या, इथून असा उतार घ्या, इथून पण असं कमी घेऊन उतार जास्त घ्या इकडे. तर एवढा जो राऊंड आहे ना फुगासारखा पॉप येतो आणि पॉप आल्यावर आहे ना आपलं जे मेन छातीचा पॉईंट राहतो ना तो खूप छान अंगावरती बसतो ब्लाऊज. आणि बघा इकडे मी फ्रंट पार्ट तुम्हाला रेडी करून दाखवलेला आहे. बॅक पार्ट घेते. तर मागे ना मटका गळा सांगितला आहे आणि 3.5ची पाठ आहे, बघू शकता. पूर्ण उंची 15 घेतली बरं का, 14 आहे तर मी 15 घेते. कारण मी या एरियात ब्लाऊज शिवते ना, त्या बायांना खूपच लांब ब्लाऊज लागतं. त्यांना म्हणजे पाठीला उचकलेलं ब्लाऊज त्यांना काही आवडत नाही, तर त्याच्यामुळे मी यांना थोडी लंबाई जास्तच घेते. तर तेवढं तुम्ही समजून घ्या. मी 15 कंपल्सरी घेते आणि एक अर्धा हाईटला कमी राहिलं ना तरच त्या बाईची 14 14.5 घेते. आणि बघा हा मागचा टक्स आहे ना, त्याची जे अंतर आहे हे 5 घेतलं आणि हा टक्स त्याचा, तर बघा हा 4.5 घेतला मी. बॅकपार्ट आहे, मस्त मटका गळा घेतलेला आहे, छान असा ड्रॉइंग करून दाखवलेला आहे तुम्हाला. आणि बघा मी डायरेक्ट कटिंग करते बरं का. इथं पण सुद्धा पेपर पॅटर्न वगैरे नाही आहे, बघू शकता तुमच्यासमोर. असे प्रत्येक व्हिडिओ बघितले ना माझे अपलोड केलेले खूप सारे असे, तर डायरेक्ट माझे अस्तरवरतीच कटिंग राहतं. मी कधीच फार्मा वापरत नाही. अजून पण तुम्हाला सांगते, फक्त कटोरीचा वापरते. ते बी कसा वापरते की त्याला आहे ना अस्तर जास्त लागतं, त्याच्यामुळे मी ना तेवढा कटोरीचा फार्मा वेगळ्या वेगळ्या घडीचं बनवून ठेवलेलं आहे. 8.5च्या घडीचं, 9च्या घडीचं, 10च्या घडीचं असं मी फार्मा बनवून ठेवलेले आहे. ते कटोरी ब्लाऊज येतं तेव्हा ते फार्मा 2च फार्मा. माझे व्हिडिओ जर बघितले ना त्याच्यात नक्की तुम्हाला माहीत पडेल की किती ब्लाऊज पूर्ण मी डायरेक्ट कटिंग करते असं. आणि बघा स्लीव आहे, स्लीवची रुंदी आपल्याला आहे ना याच्यावरनं काढायची. अजून पण सांगते मी तुम्हाला. बघा हे जे छातीचा एक भाग घडी आली ना 10ची, याच्यावरनं आपल्याला स्लीवची रुंदी काढायची. आता इथं घडी आली 10ची, तर इथं मी 1 इंच कमी करून घेणार आहे, म्हणजे 9 घेणार आहे. इथं समजत असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा रुंदी मी इथं 9 घेणार आहे. अजून परत बघू शकता बरोबर 9 आले बरं का. इथं थोडं जॉईंट येईल कारण 1 मीटरचा अस्तरसुद्धा कमी पडतं, लॉंग स्लीव आहे त्याच्यामुळे. आणि बघा स्लीवची लांबी आहे ना 10 आहे, तर मी इथं 11 घेणार आहे. लांबी कस्टमरवरनं अवलंबून राहते बरं का. रुंदी या छातीच्या भागावरनं अवलंबून राहते. हा छातीची घडी आहे ना जेवढी कस्टमरची असेल त्याच्यावर नुसार अर्धा इंच 1 इंच कमी करून इथं रुंदी ठेवायची, कोणत्या बी मापाचा ब्लाऊज राहू दे. आणि बघा इकडे पण 11च घेते आणि 3.5 वरती टिक केली. स्लीव छान अशी तुम्हाला मापून दाखवते. मच्छी कट देते छान असा. दंडघेर 5 घेतला आहे, बघू शकता. आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा इथं घेते, हे बघा. आणि इकडे दंडघेर 5 घेतला आहे. आणि आता स्लीवची जी खाकीची फिटिंग राहते ना ती कशी काढायची बघा. माझ्याकडे त्याच कस्टमरचे मापाचे ब्लाऊज आलं आहे, ते तुम्हाला मी डायरेक्ट कसं मोजून मोजते ते तुम्हाला दाखवते. मापाचं ब्लाऊज आहे, अंगावरचं जर असेल ना तर डायरेक्ट गोल करून मापून घ्यायचं. पण आता कस्टमरचे ब्लाऊज जर त्याच कस्टमरचं आहे तर बघा इथं शोल्डरची आपली जी शिलाई राहते ना तिथून मेजर टेप ठेवायचा आहे. फ्रंट पार्ट आहे बरं का त्याच्यावरनं. हे ब्लाऊजसुद्धा मी स्टिच केलेलं आहे. आणि इकडे बघा असं काही व्यवस्थित मेजर टेप ठेवायचं आणि आपली मेन शिलाई, मेन फिटिंगची शिलाई राहते ना तिथं पकडायचं, म्हणजे किती येतं आहे ते बघायचं आहे. तर बघा इथं 7 आलं आहे, बघू शकता. तुम्हाला अजून परत एकदा सांगते बघा. शोल्डरपासून मेजर टेप व्यवस्थित ठेवायचा आहे, असं राऊंडमध्ये जशी शिलाई आहे ना तसंच ठेवायचं आहे. बघा तिथं येतं आहे बरोबर 7 येतं आहे. तर आपल्याला इथं 7 वरती फिटिंगची शिलाईसाठी खाकीचं मी सांगते ना तुम्हाला खाकीची फिटिंग किती काढायची असं. तर बघा इकडे मी 7 वरती ठेवते, हे बघा 7 आली ही खाकीची फिटिंग. आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा एवढा घेतलेला आहे, बघू शकता. बरोबर येईन ही फिटिंगला आपण घेतो ना तेव्हा एवढंसं बी कमी जास्त होत नाही बरं का. खूप छान येतं हे ब्लाऊज. आणि बघा आता स्लीव कट करून घेऊ. तुम्हाला जर नक्की समजलं असेल ना तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा ताई कसं वाटलं असं ब्लाऊज कटिंग. इथं मला थोडंसं जॉईंट द्यावं लागेल. बघा पूर्ण तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये 4 टक्स ब्लाऊज, 40 साईजचं ब्लाऊज कटिंग तुमच्याशी पूर्ण कुठे पण फार्मा वगैरे नाही वापरलेला आहे, डायरेक्ट अस्तरवरतीच कटिंग केलेलं आहे. तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला असेल तर नक्की सांगा.
लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू पण नका. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.